जय जिजाऊ जय शिवराय। तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अभि जिंजुडे या यूट्यूब चॅनलवर। तर चला जरा कामाची गडबड चालली आहे, कारण कालपासून म्हणजे रात्रीच कुट्टी खरं आणून टाकलेली होती आणि रात्री थोडेसे म्हणजे 2 बोध भरले गेले आणि आता बाकी चाललंय म्हणजे वावर याचं काम बोध भरायचं। तर बघा आबाचं आणि मम्मीचं चाललंय इकडं आता बोध भरून झालेला आहे, त्याच्यानंतर मग दुसरा बोध लावायचा होता तर त्याचीच गडबड चालली आहे आणि जरा ऊन पण व्हायला लागले त्याच्यामुळे मग पटापटा भरून घ्यावं लागेल, कारण नंतरून आहे ना ही जी कुट्टी आहे का ती लई गरम होती। ही बघा एकदम मस्त अशी हिरवीगार कुट्टी आपली आणि लेबर कडून सोंगून आणि कुट्टी करून घेतली होती। तर एवढे बोध म्हणजे रात्री 2 भरले आणि आता सकाळपासून चाललंय आमचे, सकाळपासून तर 4 भरलेले आहेत। आणि बघा स्टँड ठेवून बोध भरावं लागते। काय झालं धरता येईना काय? मी धरलं रेलला काय बोल? रेलला नाही रेल नाही आलं अहो असं इकडे काढायचंय ना, इकडे काढून घ्यायचंय ना सोबत। तर बघा हे स्टँड बनवून घेतलेले आम्ही स्पेशल कुट्टीसाठी, मग स्पेशल कुट्टीसाठी एकदम भारी आहे। आणि एकदा म्हणजे फिट केला का पूर्ण बोध ते भरुस्तवर आहे ना ताण नाही राहत, मग खोल फिटिंग करायचा फक्त एक साईडने त्याला पुढल्या साईडनी ना हे असतं म्हणजे मग काढायला मिळून जाईल, हात तिकडे काढला जाईल। तर चला चालली आता तीच गडबड आणि कारण ऊन पण व्हायला लागलेले आणि जनावरांना पण मस्त आज हिरवीगार कुट्टी आहे खायला। रोज वाळेल कुट्टी खाऊन खाऊन कंटाळलेले तर आज मस्त हिरवीगार कुट्टी खाऊन मस्त बघा आपले जनावर। हा बोध लावून घ्यायचा ना। तर चला चाललंय आता बोध भरायचं आणि कसं दरवर्षी म्हणजे उन्हाळ्यात बी भरतो आणि पानकाळच्या तोंडी जी मकर राहते त्याची बी आपले बोध भरले जातात, कारण मग वर्षभर जरा लागतच। आणि या कुट्टीचं कसं आहे ही लवकरात लवकर म्हणजे जेवढे लवकर काढल्या जाईल आणि तेवढे लवकर भरल्या जाईल तेव्हा एकदम भरायची। नंतर जर थोडे म्हणजे जास्त जर व्हायला लागलं ना तर लालसर होती आणि गरम होती, तर त्याच्यामुळे मग फास्ट भरून घ्यावं लागते। तर चाललंय आता आणि एवढे बोध जेव्हा आपल्या आता पानकाळा सुरू होईल तेव्हा एवढे बोध लागतील। आणि तिकडे कुट्टीच्या रूम मध्ये पण भरून ठेवलेले आहेत ते आता आहे अजून 4-5, तर तेवढे संपले का मग हे बोध बी। आणि तोपर्यंत आता हे बघा आपण इनर लावून भरले जातात आणि इनर एकदम पॅक बांधून ठेवलं जातं म्हणजे मग आहे ना जो एअर धरले जातं म्हणजे नंतर त्याच्यामध्ये पाणी ते काहीच जायला म्हणजे चान्स नसतो। तर जवळपास 1-1.5 महिना असे जर रापले ना तर मस्त होते आणि मग जनावरांना खायला बी ना एकदम भारी राहते। ध्यान बहुत ध्यान। तर चला आता नवीन बोध पण बांधला आणि लगेच बोध भरायला सुरुवात करायची आहे। उतरा ना त्याच्यात, हा स्टँड धरेल मी दम्मानी गुतला का इनर खाली। तर बघा आतमधून इनर लावलेला असतं म्हणजे मग बोध देना खराब नाही होत, कुट्टी काही नाही। आणि सोनपापडी बाप्पा उतरले त्याच्यामध्ये कारण मग दाबावं लागत। आणि इकडे मम्मी त्यांचं चाललंय मम्मी भरून आणि आबाचं गमिले भरून ठेवायचं। टाकी दे ना, द्या ना माझ्याकडे खुर्ची हे घेतलं तरी का म्हणून एक मिनिट पुढे घेतले चला आवरा पाटापाटा। सोनपापडी आवर, सोनपापडी बी भरू लागलं। चला घमेल चल सोन्या उचल लय उचला।
तर चला आता तुम्हाला माहिती आहे आमचं चालू होतं कुट्टी भरायचं आणि थोडंशी बाकी आहे, पण मग थोडासा जसं दुपारची थोडी सुट्टी घेतली कारण ऊन पण भरपूर पडलेलं होतं. आता वाजलेले आहेत 2 आणि दुपारचं मग आता कुट्टी भरून इतकं थकलो ना, तर म्हणलं चला थोडंसं काहीतरी अलग बनवूया कारण भुका पण खूप लागलेल्या होत्या. तर चला मी आज मस्त आणि छोटीशी आणि एकदम म्हणजे थोड्या साहित्यात बनणारी अशी छान रेसिपी दाखवणार तुम्हाला. तर चला आज बाहेर तर खरं चुलीवर बनवायचं होतं, पण इतकं वारं सुटलेलं आहे ना, त्यामुळं म्हणलं चला आता घरातल्या घरातच बनवूया. तर चला हे बघा मी आज मस्त पैकी असा गुळाचा शिरा बनवणार आहे. तर साखरेचा शिरा तर आपण म्हणजे कायमच खातो, आता रेग्युलरच झालेलं साखरेचा शिरा, पण मी आज मस्त असा गुळाचा शिरा बनवून दाखवणार आहे. म्हणलं थोडंसं वेगळं आणि काहीतरी मस्त खाऊया. तर चला बघा मी असा 1 वाटीवरून रवा घेतलेला आहे आणि त्याच म्हणजे तेवढीच वाटीवरून गुळ घेतलेला आहे. तर चला आता मी लगेच रेसिपीला सुरुवात करणार आहे. तर आज मस्त बनवूया गुळाचा मस्त असा शिरा. तर आता आपल्याला मस्त असा गुळाचा शिरा बनवायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे, तर तूप घ्यायचंय आपल्याला म्हणजे हे तूप घेतलेलं आहे मी एका बरणीत आणि 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि त्याच वाटीनं मोजून गुळ घेतलेला आहे. थोडीशी वेलची पावडर घेतलेली आहे आणि आपले काजू बदाम आणि मनुके घेतले, थोडेसे त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. तर आता कढई पण ठेवली गॅसवर आणि आपल्याला मस्त असा रवा भाजून घ्यायचा आहे. तर सुरुवातीला आपल्याला थोडंसं तूप टाकून घ्यायचंय. तर तूप मस्त आता गरम झालेलं आहे. तर आपल्याला मस्त असा रवा याच्यामध्ये भाजून घ्यायचा आणि एकदम गॅस मंद आचेवरच ठेवायचा, चांगलासा खरपूस भाजून घ्यायचा. जवळपास त्याला 5-1 मिनिटं म्हणजे गॅसवर भाजून द्यायचं चांगला, तर तो लाल जरच भाजतो. आणि कमी जर गॅसवर भाजला ना तर मस्त खरपूस भाजतो. जर जास्त जाळ जर लावला ना तर मग काय होतं, नुसतं जळतो आणि चांगला लागत नाही तो खायला. तर चला इकडं आपलं मस्त आता भाजू राहिला जो आपण रवा टाकलेला आहे. तर मी दुसरा गॅस पण पेटवला आणि त्याच वाटीने आपल्याला जो गुळ घेतलेला होता तो गुळ टाकून द्यायचा आहे. म्हणजे याचा आपल्याला ना पाणी बनवून घ्यायचंय. तर हीच वाटी आहे, तर 2 वाट्या आपल्याला पाणी टाकायचं याच्यामध्ये. तर बघा मी आता 1 गुळ वाटी आणि 2 वाट्या पाणी घेतलेलं आहे आणि त्याचं आपल्याला मस्त असं मिश्रण बनवून घ्यायचंय. गुळ खाली लागला नाही पाहिजे तसं पूर्ण असं पाणी बनवून घ्यायचं. तोपर्यंत आपला रवा पण मस्त भाजतो आणि इकडं गुळाचं पण पाणी होईल. तर आता 2-3 मिनिटं पण झाली आणि बघा जो आपला रवा आहे त्याचा कलर लालसर होत आलेला आहे. म्हणजे अजून थोडासा बाकी आहे, अजून 1 मिनिटभर मी परतून देणारच आहे. आणि इकडं आपलं तोपर्यंत जे गुळाचं मिश्रण आपण पाणी बनवायला ठेवलेलं होतं का, तर ते बघा गुळ पण पूर्ण विरघळलेला आहे आणि थोडासा नॉर्मल बाकी आहे. अजून थोडा वेळ राहून देते आणि नंतरून आपल्याला मग गॅस बंद करून टाकायचा. तर चला आता 5 मिनिटं पण झाले आणि आपला रवा मस्त असा लालसर भाजलेला आहे एकदम, जेवढा आपल्याला शिऱ्यासाठी पाहिजे. आणि इकडं गुळाचं पाणी पण पूर्ण झालेलं आहे. तर हे बघा थोडंही त्याच्यात गुळाचं काही म्हणजे कण राहिलेलं नाहीये. तर मी आता हा गॅस बंद करणार आहे. तर चला आता जे पाणी घेतलेलं आहे का, तर मी एका वाटीमध्ये म्हणजे गाळून घेते. कारण आपल्याला ना जे पाणी टाकायचंय का ते थोडं थोडं करून टाकायचंय, कारण गिठोळ्या होणार नाही त्याचे आपल्याला हे घ्यायचं. म्हणजे मी गाळून घेतलं एका वाटीत आणि हे बघा या पद्धतीने आपल्याला टाकून आणि सारखं हलवत राहायचं. थोडं थोडं करून मी पूर्ण पाणी टाकून दिलेलं आहे तर बघा. आणि गिठोळ्या होणार नाही याची हे घ्यायचं, कारण मग त्याच्यामध्ये गिठोळ्या बनल्या जातात. पण खरं तर आपण गरम पाणी टाकले त्यामुळे गिठोळे व्हायची शक्यता नाही राहत. आणि चांगलं असं हलवून घ्यायचं आणि त्यामध्ये आपली जी वेलचीची पूड होती ती टाकून द्यायची येतं आणि 1 मिनिटभर चांगलं हलवून घ्यायचं.
तर त्याच्यानंतर आपल्याला जे आपण काजू बदाम त्याचे तुकडे घेतले होते का ते पण आपल्याला त्यात टाकून द्यायचे आणि गॅस कमीच ठेवायचा म्हणजे मग चांगले व्यवस्थित आपला जो शिरा आहे तो चांगला बनला जातो. हे बघा आणि याला आता 1 मिनिटभर झाकण ठेवायचंय. तर आता मी झाकण ठेवून दिले. तर 1 मिनिटभर आपल्याला त्याला वाफवून घ्यायचंय म्हणजे मग आपला शिरा चांगला फुलल्या जाईल आणि मस्त तयार होईल. तर चला आता 1 मिनिटभर मी पण मस्त असं वाफवून घेतला आणि एकदम मोकळा मोकळा आपला शिरा झालेला आहे. तर बघा एकदम मस्त असा गुळाचा शिरा आपला तयार आहे. आता लगेच खाण्यासाठी घ्यायचा आहे आपल्याला. तर चला या सगळेजण मस्त असा गुळाचा गरम गरम शिरा खायला. आणि दुपारची वेळ आहे तर सगळ्यांना आता भोद भरून भरपूर भूका लागलेल्या आहेत. समजावू काय सोनपापडी झोपली का? झोपली की आता काय जेवण केलं दर्शी झोपली. आज सकाळी मटकीची भाजी बनवलेली होती आणि त्यासोबत चपात्या बनवल्या होत्या. तर जेवायचं चालू आहे आता. हा मम्मी शिरा खूप पांढरा झाला गरम गरम. तर चला सगळेजण या जेवायला. सोनपापडी पण बघा कशी मस्त फॅन खाली झोपलेली मस्त उन्हाची. आबा चंगे बोल राहिला तिला खायचा शिरा चांगला झाला का? गोड झाला पण मम्मी कस झाला? तर या सगळेजण मस्त दुपारच्या भरी गरम गरम शिरा खायला आणि मटकीची भाजी बनवलेली होती सकाळी. तर त्याच्यासोबत मस्त अशा चपात्या आणि गरम गरम शिरा. तर एकच नंबर जेवण. चला घ्या पटवाट खाऊन. आपल्याला भोद भरायचे बरं ते राहिलेले. हा मग तेवढे भरतील ना.